नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर अतिशय सुंदर अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी थंडीचे दिवस सुरू झाले आहे आणि बाजारामध्ये मटर असे मस्त विकायला आले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी फ्लावर घेतला आहे. फ्लावर आपल्याला अशा प्रकारे छान कापून घ्यायचा आहे. अगदी छोटे छोटे काप करून अशा प्रकारे आपल्याला फ्लावर छान कापून घ्यायचे आहे. नंतर मी इथं मटर घेतला आहे. एक मोठा बटाटा, कांदे, ओला कांदा, मिरची, टमाटर आणि कोथिंबीर घेतला आहे. नंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे. आपल्याला फ्लावरमध्ये हलकं कोमट करून पाणी टाकायचे आहे. आणि नंतर तिथं अर्धा चम्मच मीठ टाकून आपल्याला अगदी 5 मिनटं हे फ्लावर तसंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. चला तर मग भाजीला फोडणीला घेऊया. इथं मी तेल गरम करायसाठी कढई घेतली आहे. आपलं इथं तेल छान गरम झालेलं आहे. नंतर त्यामध्ये मी जिरं, मिरची, पालकांदा आणि सुका कांदा आपल्याला हे सर्व वस्तू टाकून अगदी 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला कापलेला बटाटा आणि मटर टाकून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं हे पुन्हा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण छान पुन्हा 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. चला तर इथं सर्व साहित्य छान शिजले गेले आहे. नंतर यामध्ये गरम मसाला, हळद आणि तिखट टाकून आपल्याला त्यामध्ये कापलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि अगदी सर्व साहित्य पुन्हा 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी सर्व साहित्य छान एकजीव करून अगदी 2 ते 3 मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं. नंतर चवीनुसार मीठ टाकून आपल्याला पुन्हा ते सर्व साहित्य छान मिक्स करून तिथं मी अद्रक लसण तयार केलेला जो पाणी उरलेला आहे तो पाणी इथं मी यूज केला आहे. आणि पुन्हा अगदी 2 ते 3 मिनटं हे सर्व साहित्य छान तेल उतेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी कडेला तेल उतेपर्यंत सर्व साहित्य शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फ्लावर टाकायचं आहे आणि सर्व छान फ्लावर एकजीव करून अगदी आपल्याला 7 ते 8 मिनटं ही भाजी पूर्ण छान कमी आचेवर शिजवून घ्यायची आहे. चला तर मग इथं 7 ते 8 मिनटं झालेली आहे आणि फ्लावरची भाजी आपली मस्त अशी शिजल्या गेलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी आपली फ्लावरची भाजी तयार आहे. अगदी फ्लावर छान सहज तुटल्या जात आहे. म्हणजे इथं आपली फ्लावरची भाजी तयार झाली आहे. इथं मी खूप सारा कोथिंबीर टाकणार आहे. असं मस्त छान आपल्याला इथं मस्त कोथिंबीर टाकायचं आहे. तर अगदी झटपट तयार होणारी ही फ्लावरची भाजी इथं आपली तयार आहे. आपण ही फ्लावरची भाजी अगदी मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसच्या डब्यासाठी किंवा प्रवासासाठी अगदी तुम्ही पराठ्यासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत मस्तच लागतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.